नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यात गेल्या 6 महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात बिबट्यांच्या हल्ल्यात वाढ झालेली आहे। आज तळोदा तालुक्यात बिबट्या किंवा जे जंगली हिंस्र प्राणी आहेत त्यांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढून राहिलं आहे। या विषयात एक पाहायला गेलं तर स्थानिक वन विभाग किंवा गुजराताचे काही वन विभाग आहेत ते हिंस्र प्राण्यांना पकडून या आदिवासी भागातल्या पट्ट्यात सोडतायत की काय, हा एक शंकेचा मुद्दा आज तळोदा तालुक्यातील ग्रामीण भागात पसरला आहे। आजच्या या दिवसापर्यंत पाहायला गेलं तर 9 शेतमजूर, शेतकरी किंवा आदिवासी बालकांचा आजच्या याला बळी देण्यात आला आहे। तर आजच्या या दिवशी मी त्यांचा जाहीर निषेध करतो आणि या हिंस्र प्राण्यांना पकडण्यात येतं तर नेमकं कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। कुठं याची पूर्वकल्पना या भागात दिली गेली पाहिजे। विशेष करून तळोदा तालुक्यातील आदिवासी भाग हा आता बऱ्याचशा आधुनिक शेतीकडे वळत आहे। तर शेतीची कामं करत असताना या हिंस्र प्राण्यांचा प्रादुर्भाव अति वाढल्यामुळे सगळ्या नागरिकांमध्ये एक गंभीरता किंवा भीतीचं वातावरण वाढलेलं आहे। तर शासनाला मी असं विनंती करू इच्छितो की त्यांनी पकडण्यात आलेले जे काही हिंस्र प्राणी असतील, बिबटे अस्वल, तर त्यांना नेमकं आपण कुठं सोडतोय ते त्याने जाहीरपणे सांगावं। दुसरं, शेजारच्याच गुजरात राज्यातून बरेचसे काही क्लिप्स वगैरे येतात की ते आपल्या ह्या हद्दीत, महाराष्ट्राच्या हद्दीत आदिवासी भागात हिंस्र प्राणी हे सोडत असतात। तर हे खरं आहे की खोटं, शंकेची बाब असल्यामुळं आदिवासी भागात शंकेचं आणि भीतीचं वातावरण पसरलं आहे। यावर तोडगा काढण्याकरता त्यांनी जाहीरपणे आणि आपण पकडलेले बिबटे नेमकं सोडतो कुठं हे त्यांनी जाहीरपणे सांगावं। का वन विभाग या गोष्टींकडे गांभीर्यपूर्वक बघत नाही असा देखील आरोप गावकऱ्यांच्या वतीने करण्यात येत आहे। प्रशासनाला आता तरी जागेल का, आता तरी बिबट्यांचे हल्ले थांबतील का, वन विभाग नेमका कधी या सगळ्या बाबी रोखण्यामध्ये समर्थ ठरेल हे देखील पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। नंदुरबार सागर निकवाडे, साम टीव्ही न्यूज। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।